संगती घडायला आणि कथा ऐकायला भाग्यच असावं लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. संचितामध्ये ज्याच्या पुण्य साठलेलं आहे त्यालाच कथा ऐकाय भेटत असते आणि त्यालाच जीवनामध्ये संतांची संगती घडत असते. नक्कीच आपल्या संचितामध्ये पुण्याईचा साठा आहे, म्हणून आपण या ठिकाणी कथा ऐकतो आणि कीर्तन ऐकतो आणि संतांची संगती करतो, वारी करतो, व्रत करतो, उपासना करतो. संचितामध्ये पुण्य आहे आपल्या. मी तीन शब्द सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपण रोज जे कर्म करतो, रोज कोणी शेती, कोणी उद्योग, कोणी व्यापार, कोणी काय काय, आपण जे रोज कर्म करतो, शास्त्र त्या कर्माला क्रियमान म्हणते. क्रियमान केलेलं कर्म ज्या ठिकाणी साठलं जातं, शास्त्र त्याला संचित म्हणतंय. आणि साठलेलं संचित भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतंय. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक अभंग आहे, त्याचं शेवटचं चरण आहे. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. भोगायला येतं ते प्रारब्ध. मग काय भोगायला येतं? जे संचितात साठलं ते भोगायला येतं. संचितात काय साठतं? आपण जे कर्म करतो ते साठलं जातं. चांगलं करा, चांगलं साठल. वाईट करा, वाईट साठल. चांगलं जर संचितात साठलं तर भोगायला चांगलं येईल. वाईट जर संचितात साठलं तर भोगायला सुद्धा वाईट येईल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. कर्म चांगलं असेल तर संचित चांगलं आहे, आणि संचित चांगलं असेल तर प्रारब्धाचे भोग चांगले. पण ऐका, कर्म जर वाईट असेल तर संचित वाईट आहे, आणि संचितात जर वाईट असेल तर प्रारब्धाचे भोग वाईट आहेत. बघा तुम्ही, समाजामध्ये दोन प्रकारचे माणसं दिसतात. एक माणूस असा असतो सदैव त्याच्या जीवनात दुःखच दिसतंय, आणि एक माणूस असा दिसतो त्याला सदैव त्याच्या जीवनात सुखच दिसतंय. नीट ऐका, जो आपल्याला सतत आनंदी दिसतोय त्याच्या संचितात चांगलं साठलेलं आहे. जो आपल्याला सतत वाईट दिसतोय, ज्याचं वाईट होताना दिसतंय, त्याचं संचित वाईट आहे. संचिता जर चांगलं साठलेलं असेल तर भोग चांगले मिळतात. संचिता जर वाईट साठलेला असेल तर भोग वाईट भेटतात. ज्याला वाटतंय आपल्याला सुखाचे भोग भेटावे त्याच्या संचितात चांगलं असलं पाहिजे. ज्याला वाटतंय आपल्या संचितात चांगलं असावं त्यानं कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून ज्याचं भाग्य आहे त्याच्या जीवनामध्ये संतांची संगत, भगवंताची कथा, नामचिंतन या गोष्टी घडत असतात. चांगली पत्नी, चांगला पुत्र, भरपूर धन पाप्याच्या घरी सुद्धा असू शकते. नक्कीच आपलं भाग्य आहे. आपण या ठिकाणी वर्षानुवर्षी या कथा ऐकतो आणि कीर्तन ऐकतो. पण मला खंत वाटते, खेद वाटतो, खरंच भगवंताची कथा जर आपण ऐकत असू, नामचिंतन करत असो, तर आपल्याला त्याचा थोडा तरी फायदा झाला पाहिजे, आपण करून घेतला पाहिजे. का होत नाही? श्रवण करताना आम्ही नियम पाळत नाही. श्रवणाचे काही नियम आहेत बघा. हे 2-4 नियम महत्वाचे तुम्हाला सांगून देतो. एक नियम मी तुम्हाला सांगितलं होतं वाटतं बोलता बोलता, की जितासनो, जितश्वासो, जितसंग, जितेंद्रिया. श्रवण करणाऱ्या श्रोत्याने पहिला नियम आहे, त्यांना आसन जिंकलं पाहिजे. आसन शक्य होत असेल तर एका आसनात बसायचं 2-3 तास. कथा झाल्यावर काही लोक आम्हाला म्हणत असतात, काय महाराज तुमचे नियम ऐकून कधी कधी मरायची बारी येते आमची. 2-4 वर्ष झालं गुडघ्याचा त्रास, मांडी घालताय ना, तुम्ही म्हणतात की 2 तास मांडी मोडू नका. आम्ही त्याला थोडी सूट देतो, सूट.
मांडी घालता येत नाही का? ते म्हणते नाही. 2-3 तास पाय लांबून बसता येईल का? मग त्याला बरं वाटतंय, जमल का? काही हरकत नाही. 2-3 तास तुम्ही पाय लांबून ऐकायचं. पण तुमच्यासाठी नियम आहे, तुम्ही 2-2.5 तास लांबवलेलं पाय आकडायचे नाही. म्हणजे लक्षात ठेवा, 2:30 वाजता जर मांडी घातली तर 5 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. 2:30 वाजता जर एखादा पाय लांबून बसला तर 5 वाजेपर्यंत त्यानं पाय आकडायचे नाही. आणि एखादा माणूस आल्या आल्या जर मंडपात झोपला तर त्यानं पुन्हा उठायचंच नाही का होस तर. चला पुढे महत्वाचे नियम आहेत बघा. विनोदाला बाजूला टाका, ऐका. त्याच्या पुढचा नियम आहे कथेमध्ये, 2-2.5 तास कथा श्रवण करत असताना बडबड करायची नाही. शेजारी कुणी बडबड करायला तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. का? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होणी न जन्मा. कथा कीर्तनामध्ये जी माणसं बडबड करतात बेंडकाच्या जन्माला जातात. त्याच्या पुढचा नियम आहे का, पान खाओनी बैसेल जो कथेसी, घडेल तयासी गोहत्या. कथा ऐकत असताना व्यसन कधी करायचं नसते. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, हे माणसाला आम्हाला सांगावं लागतं, पुरुषांना. बरीच माणसं ऐकण्यासाठी लांब बसतात. त्याचं कारण व्यसन शांत बसू देत नाही. जर व्यसन जर कथेमध्ये केलं तर पुन्हा थुकावं कुठं हा प्रश्न असतो. लांब बसायचं तिकडं थुकायचं, व्यसन करायचं नाही. बघा, कथा ऐकत असताना जर व्यसन केलं तर व्यसन करणाऱ्याच्या डोक्यावर गोहत्येचं पाप बसतंय. घडील तयासी गोहत्या. अजून ऐका, जी माणसं कथा ऐकायला उंच आसनावर बसतात, वट्यावरली तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त ऐकून घ्या. तुम्हाला जमत नसेल म्हणून तुम्ही बसला असाल, नीट आहे का? इकडले सुद्धा जी माणसं कथा ऐकायला असं उंच आसनावर बसतात, शास्त्र सांगतंय ती माणसं पुढच्या जन्मात विषारी झाड होतात. विष वृक्ष होत समाना. त्याच्या पुढचा नियम आहे, कथा ऐकत असताना नम्रतेने ऐकलं पाहिजे. हे आम्हाला माहित आहे असा अहंकार नसला पाहिजे. नम्रतेने कथा ऐकायची. आणि सगळ्यात महत्वाचा नियम सांगतो आता तुम्हाला, कथा ऐकत असताना टाळी वाजवण्यासाठी आणि भजन करण्यासाठी कंटाळा करायचा नाही. इथे बसून जर भजनासाठी आणि टाळीसाठी श्रोता कंटाळा करत असेल तर संत त्याला श्रोता न म्हणता चांडाळ म्हणतात. जयाचे मणी भजनाचा कंटाळा, होती त्या चंडाळा बहुजाच. इथे बसून जर टाळी वाजत नसेल, इथे बसून जर श्रोता भजन करत नसेल तर संत त्याला चांडाळ म्हणतात. पण जेव्हा जेव्हा जे जेकार होईल त्यावेळेस आपण जे जेकार केला पाहिजे. बणेश्वर भगवान की जय, उमापती महादेव की. 2-4 लेकरीत बारके म्हणून तुमचं सपादून चाललंय. तुमचा आवाज एवढा मोठा नाही. लहानी लेकर बिंबीच्या देठापासून आरडे तिथं. ते लाजत नाहीत, घाबरत नाहीत कोणाला. जे जेकार होत असताना जे जेकार केलं पाहिजे. ऐका, आणि जेव्हा भजन होईल त्यावेळेस टाळी वाजली पाहिजे आणि भजन केलं पाहिजे. बघा, मी 2-3 वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. रोज आपण स्नान करतो, स्नानाने होते त्याला तनशुद्धी म्हणायचं. तन म्हणजे शरीर. ऐका, स्नानाने होते त्याला तनशुद्धी म्हणायचं. ज्याच्याकडे धन आहे त्यानं दान केलं पाहिजे. नीट ऐका.
ज्याच्याकडे धन आहे त्यानं दान केलं पाहिजे. काय होतं, रोजच्या स्नानाने होते त्याला शुद्धी म्हणायचं, दानाने होते त्याला धनशुद्धी म्हणायचं, आणि भजनाने होते त्याला मनशुद्धी म्हणायचं. मन शुद्ध ज्याला करायचं त्यानं भजन केलं पाहिजे. टाळी वाजत नसेल, भजन होत नसेल तर संत त्याला चांडाळ म्हणतात. आणि या नियमाचं पालन करून जर आम्ही श्रवण केलं तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही भागवतामध्ये ऐकलंय, 1-2 स्कंद राजा परीक्षितीला सांगितले आणि शुकाचार्याने विचारलं, राजा तुला काही पाणी वगैरे घ्यायचंय का, अन्न काही घ्यायचंय का, तुला काही फळ कंदमुळं घ्यायचीत का. तर राजाचं उत्तर होतं, महाराज मला माझ्या समोर अन्न दिसत नाही, पाणी दिसत नाही, तर मला माझ्या समोर फक्त माझं मरण दिसतंय. त्याच्यामुळे आता मला अन्न पाहिजे नाही, पाणी पाहिजे नाही, मला कुठली फळं पाहिजे नाहीत, मला फक्त हे कथामृत पाहिजे. नियमाचं पालन करून श्रवण केलं म्हणून श्रवणे परीक्षित तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. अजून ऐका, आतापर्यंत ज्या ज्या श्रोत्यांनी श्रवणाचे नियम पाळून ऐकलंय ते सगळे पवित्र आणि पावन झालेत. श्रवणी कीर्तनी झाले ते पावन, सनकाधिक जाण परम भक्त झाली ते विश्रांती याचका सकळा जीवी जीवनकळा श्रीमूर्तीराया. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, ज्यांनी ज्यांनी नियमात श्रवण केलंय ते सगळे पावन झाले, पवित्र झाले. नव्हे झाली ते विश्रांती याचका सकळा, ज्यांनी ज्यांनी नियमाचं पालन करून श्रवण केलं ते सगळे आपल्या विश्रामाला विसाव्याला पोहोचले. आणि म्हणून आम्हाला फायदा झाला पाहिजे, त्या नियमात आम्ही त्याचं पालन करून श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून अगदी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास धारण करून वर्षानुवर्ष आपण या कथा श्रवण करत आहात, करणार आहात. या वर्षी आपल्या मायबाप श्रोत्यासमोर मला बसण्याची संधी प्राप्त झाली, ही बनेश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद. तसं पाहिलं तर या बनेश्वराची कधी माझ्याकडून कुठली सेवा घडलेली नाही, तरी मला सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्याला कारण आहे माझं पूर्व पुण्य. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. कुठली सेवा नाही तरी सेवा करण्याची संधी संचितामध्ये पूर्व पुण्य, लक्षात ठेवा. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आणि म्हणून हे दुसऱ्या दिवसाचं कथापुष्प भगवान बनेश्वराच्या चरणी समर्पित करत असताना आपण जिथं थांबलो होतो आपण तिथून पुढे जाऊ. देवराज नावाचा ब्राह्मण होता, पण सदाचारी नव्हता. एका शिवालयामध्ये थांबलेला असताना अंतसमयी त्याला शिवकथा श्रवण करायला भेटली आणि शिवकथा श्रवण करत करत त्याचा प्राण निघून गेला. भाग्यवान आहे तो. ब्राह्मण असून अगोदर दुराचारी होता, सदाचारी नव्हता, पण अंतसमयी त्याला शिवकथा श्रवण करायला भेटली. आणि नियम असा आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे. भागवतामध्ये एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे अजामेळ. पण मृत्यूच्या समयी मुखामध्ये मुलाचं नाव आलं. देवाने आपल्या नावाशी संबंध जोडला आणि परिणाम अजामेळ पापरासी, अजामेळ पापरासी, तोही नेला देवा वैकुंठासी,
पाषाणाला पाना, पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. तेच घडलं या देवराज ब्राह्मणाच्या जीवनामध्ये. अंत समयी मुखामध्ये भगवंताचं काही अंशी नाव येत आहे आणि कानामध्ये शिवकथेचे श्रवण जात आहे. आणि परिणाम देवराज पापरासे, शिवे नेला कैलासासी, शिवे नेला कैलासासी, शिवे नेला कैलासासी. अंत समयी त्या कानामध्ये शिवकथेचं श्रवण झालं, त्याला प्राप्त झालं, मिळालं आणि तो कैलासाला निघून गेला. पवित्र नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी शौनकांना सांगतायत, शौनकांनो, ब्राह्मण असून जीवन सदाचारी असायला पाहिजे होतं, पण तो दुराचारी होता. पण मृत्यूच्या समयी शिवकथा श्रवण करायला भेटली आणि परिणाम तो शिव लोकाला निघून गेला, कैलासाला निघून गेला. शौनकांनी पुढे प्रश्न केला, महाराज, उदाहरण म्हणून तुम्ही देवराज ब्राह्मणाची कथा आम्हाला सांगितली, अजून एखादं काही उदाहरण आहे का या ग्रंथ महात्म्यामध्ये? तर अजून एक कथा सांगितली, ही फार अतिशय छान. याच्यापेक्षा सूत ऋषी म्हणतात, ऐका शौनकांनो, देवराज ब्राह्मणापेक्षाही सुंदर कथा मी तुम्हाला सांगतो. पुरातन काळी किरातांचं एक नगर होतं. बाष्कल नावाचं एक नगर होतं. त्या नगरामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी राहायची, पण तीही वैदिक धर्माचं आचरण करत नव्हती. दैवी संपत्तीचा विचार देखील यांनी कधी केला नव्हता. आसुरी संपत्ती वाढवलेली सगळी ब्राह्मण मंडळी होती. अर्थात त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये सगळी माणसं जवळजवळ दुराचारी होती. ऐका शौनकांनो, त्याच बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुल नावाचा ब्राह्मण राहत होता. बिंदुल नावाचा. तोही अत्यंत दुराचारी आहे आणि त्याची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे चंचुला. बिंदुल आणि चंचुला. पण योग असा होता, ब्राह्मण दुराचारी होता पण पत्नी सदाचारी होती. आता सुद्धा परमार्थाचा धर्माचा जर विचार केला, 75% म्हणण्यापेक्षा 80% धर्म संस्कृती जपण्याचं काम महिलाच करतात. प्रत्येक महिन्याला जवळ 1-2 कथा आम्ही करतो. मागच्या महिन्यामध्ये नायगावला कथा केली भागवत मी. उद्याच्या 12-13 फेब्रुवारीला अजून नायगावमध्ये शिवकथा. कुठल्याही मंडपात आम्ही जाऊन बसू द्या, 80% महिलाच आणि 20% मध्ये पुरुष असतात. धर्म संस्कृती जपण्याचं काम महिला करतात. हा
हा ब्राह्मण बिंदुल नावाचा ब्राह्मण दुराचारी आहे, पण चंचुला मात्र सदाचारी आहे. एवढी चांगली वागत होती, पतिव्रता होती, सदाचारी होती, पण हा ब्राह्मण सदैव तिची उपेक्षा करायचा. कधी तिला दोन शब्द प्रेमाचे बोलणं नाही, कुठलं व्यवस्थित वागणं नाही. उलट एवढी छान पतिव्रता पत्नी असताना सुद्धा हा परस्त्रीमध्ये गुंतलेला होता. पत्नीने आपल्या पतीला अनेक प्रकारे सांगून सावध करण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला, पण याची गाडी कधी रुळावर आली नाही. बघा, इथं सांगणारी कोण आहे? पत्नी आहे. ज्याला सांगितलं तो कोण आहे? पती आहे. तुम्हाला खरं सांगू का, या जगामध्ये जर कुणी चांगलं सांगत असेल, नीट ऐका, जगामध्ये जर कुणी चांगलं सांगत असेल, चांगलं जर सांगत असेल तर कोणी कोणाचं ऐकलं पाहिजे. इथं सांगणारी पत्नी आहे. पतीनं चांगलं ऐकायला पाहिजे होतं, पण ऐकत नाही. मला सांगायचा भाव काय, जगामध्ये जीवन जगत असताना चांगलं जर कोणी सांगत असेल तर चांगलं कोणी कोणाचं ऐकलं पाहिजे. शास्त्र असं सांगते, सोनं जर असेल तर ते घाणीतून सुद्धा घेतलं पाहिजे. ऐका, सोनं जर असेल तर ते घाणीतून सुद्धा घेतलं पाहिजे. अमृत जर असेल तर ते विषातून सुद्धा घेतलं पाहिजे. याच्या पुढे ऐका, अजून चांगलं वागणं असेल तर आम्ही ते वैर्याचं सुद्धा घेतलं पाहिजे. सोनं जर असेल तर ते घाणीतून सुद्धा घेतलं पाहिजे. अमृत जर असेल ते माणसाने विषातून सुद्धा घेतलं पाहिजे. चांगलं वागणं असेल तर ते वैर्याचं सुद्धा घेतलं पाहिजे. आणि जगामध्ये जर कोणी चांगलं सांगत असेल तर कोणी कोणाचं ऐकलं पाहिजे. आणि मला वाटतंय या जगामध्ये आतापर्यंत साधू संत एवढं चांगलं कुणी सांगितलं नाही, आणि पुढे सुद्धा साधू संत एवढं कुणी चांगलं सांगणार नाही. मग मला सांगा, बसलेले सगळेजण, चांगलं जर कुणी सांगत असेल तर हे चांगलं फक्त सप्ताह होईपर्यंतच ऐकलं पाहिजे का कायमसाठी ऐकलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? कायमसाठी ऐकलं पाहिजे. मग आता ऐका, तुमच्या घराचं बांधकाम चालू आहे समजा. ज्याला वाटतंय आपलं घर व्यवस्थित व्हावं, घर पूर्ण होईपर्यंत त्याने इंजिनियरचं ऐकलं पाहिजे. एखाद्या माणसाला काही आजार आहे, डॉक्टरकडे त्याचे ट्रीटमेंट चालू आहे. ज्याला वाटतंय आपला आजार बरा व्हावा, आजार बरा होईपर्यंत त्याने डॉक्टरचं ऐकलं पाहिजे. विनाकारण कुणीतरी तुमच्यावर आरोप केला आणि तुमच्यावर कोर्टामध्ये खटला टाकला, एखादा केस आहे तुमच्यावर, ज्याला वाटते आपल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, निकाल लागेपर्यंत त्यानं वकिलाचं ऐकलं पाहिजे. परत सांगतो आणि शेवटचं वाक्य तुम्ही घेऊन जा, ऐका. घराचं बांधकाम जर चांगलं व्हावं वाटत असेल तर घर पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका. एखादा केसचा निकाल तुमच्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर निकाल लागेपर्यंत तुम्ही वकिलाचं ऐका. ज्याला वाटतं आपला आजार बरा व्हावा वाटत असेल तर तुम्ही शेवटपर्यंत डॉक्टरचं ऐका. आणि ज्याला वाटतं आपलं कोट कल्याण व्हावं त्यानं मरेपर्यंत संतांचं ऐका. मरेपर्यंत संतांचं ऐका, हे लक्षात ठेवा. ज्याला वाटतं कल्याण व्हावं त्यानं मरेपर्यंत संतांचं ऐकलं पाहिजे. का? संतांनी एवढं कुणी चांगलं सांगत नाही. चांगलं सांगाय काही जात नाही तरी माणसं कंजूस आहेत, चिकट आहेत. काय पैसा नसतो द्यायचा चांगलं सांगाय. आहेत हलकट माणसाची जगामध्ये. आपल्याच चांगलं सांगण्याने जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर अशी सुद्धा चांगलं सांगणारी माणसं जगामध्ये नाहीत, हलकट माणसं आहेत. चांगलं सांगण्यामध्ये काय जात आहे? संतांनी एवढं कुणी चांगलं सांगितलं नाही, सांगत नाही आणि सांगणार नाही. त्यांचं जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण आहे.
चांगलं, अरे असंच नाही की नेहमी करता पतीने सांगावं आणि पत्नीने ऐकावं. चांगलं सांगत असेल तर कधी कधी पतीनं सुद्धा पत्नीचं ऐकलं पाहिजे. गुरुने शिष्याला सांगावं बरोबर आहे, पण कधी कधी चांगलं असेल तर शिष्याचं सुद्धा गुरुने ऐकलं पाहिजे. मोठ्यानेच लहान्याला सांगावं बरोबर आहे, पण चांगलं सांगत असेल तर कधी कधी लहान्याचं सुद्धा मोठ्याने ऐकलं पाहिजे. वडिलाचंच मुलाने ऐकावं बरोबर आहे, पण चांगलं सांगत असेल तर कधी कधी मुलाचं सुद्धा वडिलाने ऐकलं पाहिजे. म्हणजे चांगलं जर सांगत असेल या जगामध्ये तर कोणी कोणाचं ऐकलं पाहिजे. इथे सांगणारी पत्नी आहे आणि सांगितलं त्याला पती आहे. त्या चंचुलेने अनेक प्रकारे आपल्या पतीला सुधारण्याचा, समजावण्याचा, चांगलं वागण्याचा सल्ला दिला, पण याची गाडी कधी रुळावर आली नाही. काही केल्या तो बिंदुल तिचा पती चंचुलेचा चांगलं वागत नव्हता, वाईट वागत होता. एवढंच नाही, पुढे तर त्या बिंदुलने परस्त्रीशी लग्न केलं. शौनकांनी सर्वांगाचे कान केलेले आहेत. शौनक ऐकण्यासाठी चतुर आहेत, तत्पर आहेत आणि सूत ऋषी त्यांना सांगतात, ऐका रे शौनकांनो. पुढे या बिंदुलने परस्त्रीशी लग्न केलं आणि तो त्या परस्त्री सोबत राहू लागला. सूत ऋषी शौनकांना सांगतायत, पुढे पतीची ही अवस्था पाहून ती पत्नी ही वाम मार्गाला लागली. चंचुला हा बिंदुल परस्त्री सोबत राहत असताना पुढे काही दिवसांनी याचं निधन झालं. तो मृत्यू पावला आणि ब्राह्मण असून वाईट वागला, परस्त्री सोबत राहिला, परस्त्री गमन केलं, परस्त्रीशी लग्न केलं. परिणाम हा नरकामध्ये जाऊन पडला. लक्षात ठेवा, ज्याला वाटतंय स्वर्गाला जावं त्यानं पुण्य केलं पाहिजे. म्हणजे पुण्य केल्यानंतर स्वर्गाला जाता येतं. यज्ञ करावा लागतो, यज्ञाचं पुण्य मिळावं लागतं, मग स्वर्गाला जाता येतं. पण पुण्य आहे तोपर्यंत राहता येतं, पुण्य संपलं की खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पाऊटी सरे. ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ज्याला वाटतंय स्वर्गाला जावं त्यानं पुण्य केलं पाहिजे. ज्याला वाटतंय वैकुंठाला जावं त्यानं भजन केलं पाहिजे, मग तुकाराम महाराज सारखं वैकुंठाला जाता येते. ज्याला वाटतंय कैलासाला जावं त्यानं भगवान शिवाची आराधना केली पाहिजे. नीट ऐका, पुण्य करतात ती स्वर्गाला जातात, भजन करतात ती वैकुंठाला जातात, भगवान शंकराची साधना करतात ते कैलासाला जातात. आणि एवढं चांगलं सगळं सांगून सुद्धा चांगलं ऐकत नाहीत, वाईटच वागतात. ही माणसं कुठं जातात माहिती का? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकाची पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकाची पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा सांगतात, ज्या माणसाचं जीवन
देवाशिवाय आहे, देवाच्या भजनाशिवाय आहे, त्याला यम लोकाला नरकामध्ये जावं लागतं. हरिविन जन्म नरकाची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. अजून हरिपटातील एका अभंगाचं शेवटचं चरण मला तुम्हाला सांगायचंय. जो माणूस रोज थोडं सुद्धा भजन करत नाही, देव कुठलाही घ्या, ज्याला जो आवडतो तो, पण जो माणूस रोज थोडं सुद्धा भजन करत नाही, अशा माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही. त्या माणसाचं जगणं व्यर्थ आहे. नीट ऐका, तुम्ही भजन करत असाल तर जगण्याला अर्थ आहे. तुम्ही देवाची पूजा करत असाल तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे. तुम्ही काही व्रत करत असाल तर जगण्याला अर्थ आहे. तुम्ही काही उपासना करत असाल तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे. तुम्ही साधू संतांची सेवा करत असाल तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ आहे. ऐका हरिपाठातलं प्रमाण. ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमेला, रामकृष्ण पंथ क्रमेला, रामकृष्ण पंथ क्रमेला. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. माऊली स्पष्ट बोलतात, ज्ञान देव जिने नामे विन व्यर्थ, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून लक्षात ठेवा, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही थोडं तरी भजन केलं पाहिजे. मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगा, मला सांगा, आपलं भजन देवाला दिसलं पाहिजे का लोकाला दिसलं पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला? देवाला दिसलं पाहिजे. लोकांना दिसण्यासाठी मग बाहेर करावं लागते, चौकामध्ये. घरात करा, त्याला दिसतंय. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहार चिन लगे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. तुम्ही कितीही एकांतातल्या खोलीत जाऊन भजन करा, त्याला दिसतंय. लोकांना जर दिसवण्याचा प्रयत्न केला तो लोक प्रयत्न करतील तुमचं भजन कसं बंद पडेल. एकांतात भजन केलं पाहिजे. म्हणजे आपलं भजन जगाला दिसण्यासाठी नसावं, तर देवाला दिसण्यासाठी असावं, त्याला कळण्यासाठी असावं. आपली भक्ती लोकाला आवडू नाही तर न आवडू, त्याला आवडली पाहिजे, भगवंताला आवडली पाहिजे. म्हणून जी माणसं चांगलं सांगून चांगलं ऐकत नाहीत, चांगलं वागत नाहीत, ती माणसं नरकामध्ये जातात. यमाचा पाहुणा प्राणी होय. नरक काही एक प्रकारचा नाही, 28 प्रकारचे नरक आहेत ब्रह्मांडामध्ये. 28 प्रकारचे नरक पुढे वर्णन येणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. 28 प्रकारचे नरक कोणते, कोणतं पाप केल्यावर कुठल्या नरकात पडावं लागतं, तिथं काय भोगावं लागतं, हे पुढे मी सांगेल तुम्हाला. याच्यामध्ये वर्णन आहे. 28 प्रकारचे नरक. कुठल्या नरकाचं नाव काय, तिथं कोण जातो, त्याला तिथं काय त्रास दिला जातो, हे आपल्याला पुढे बघायचं. 28 प्रकारचे नरक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं कळत असून सुद्धा जी माणसं चांगलं वागत नाही ती नरकाला जातात. ब्राह्मण होता हा बिंदुल, सदाचारी असायला पाहिजे होतं, त्याला त्रिकाल संध्या करायला पाहिजे होते, पण नाही. परस्त्रीशी गमन, परस्त्रीशी लग्न, परिणाम नरकामध्ये गेला. सूत ऋषी सांगता, शौनकांनो, हा बिंदुल नरकामध्ये पडला आणि अनेक प्रकारच्या नरक यातना त्याला तिथं भोगाव्या लागल्या. एवढंच नाही, पुढे हा पिशाच योनीत जन्माला आला. बिंदुल पिशाच झाला, पिशाच योनीत. आणि ऐका शौनकांनो, पुढे काही दिवसांनी त्या बिंदुलाची पत्नी चंचुला, तिचंही मन अस्थिर झालं.
आणि तीर्थयात्रा करण्याच्या हेतूने ती निघाली आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये आली. चंचुला गोकर्ण क्षेत्रामध्ये आली. थांबण्यासाठी एका शिवालयाचा आश्रय तिने घेतला. भगवान शंकराच्या मंदिराचा आश्रय तिने घेतला आणि त्या शिवालयामध्ये ती चंचुला थांबली. योगायोग तिथेही त्या शिवालयामध्ये काही साधू शिवकथा करत होते आणि कथाकार योगायोग पाप पुण्याचा विचार सांगत होते. जेव्हा ही मंदिरात येऊन बसली तेव्हा ही चंचुला जेव्हा शिव मंदिरात आली तेव्हा ते कथाकार पाप पुण्याचा विचार सांगत होते की पुण्य केल्यावर माणूस कुठे जातो आणि पाप केल्यावर माणूस कुठे जातो हा विचार सांगत होते. ती ऐकू लागली आणि तेवढ्यामध्ये कथाकाराने एक वाक्य सांगितलं. ज्या स्त्रिया म्हणले पाप करतात शरीराने नव्हे मनाने देखील पाप करतात, व्यभिचार करतात, त्यांना यम लोक प्राप्त होऊन यम यातना भोगाव्या लागतात. हे ऐकलं तिनं आणि घाबरली. कथा संपली. ही चंचुला तिथून उठली आणि त्या कथाकाराचे पाय धरले आणि तिनं सुद्धा तोच प्रश्न विचारला त्या कथाकारांना. देव कृपा करील मज कायला जरा किल, देव कृपा करील मज. काय म्हणते चंचुला त्या साधूला. महाराज तुम्ही आता या पाप पुण्याचा विचार सांगितला. मीही एक स्त्री आहे, माझ्या कोणीही पाप झालंय, याच्यातून मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे सांगा. तिची घाबरलेली अवस्था पाहिली आणि साधू म्हणतात चंचुले शांत हो, घाबरू नको, मार्ग निघेल याच्यातून. बघा सहज योगायोग मंदिरामध्ये चंचुला बसते आणि कथाकाराचं एक वाक्य तिला जाग करते. त्याच्यामुळे कथा कीर्तनामध्ये बसायचं असतं का एखाद्या साधूचं एखाद्या संतांचं प्रमाण झोपलेल्या माणसाला जाग करू शकते. खरी झोप म्हणजे अज्ञानाची झोप आहे. कोहम कतमिदं जातम को वै कर्तस्य विद्यते. खरी आहे अज्ञानाची झोप, लक्षात ठेवा. मग अज्ञानाच्या झोपेमध्ये आपण सगळेजण आहोत. कथा कीर्तनामध्ये बसलो तर एखादा साधूचा विचार, साधूचं प्रमाण, साधूचं वाक्य आपल्याला त्याच्यातून जाग करू शकते. साधू म्हणले घाबरू नको, याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग निघेल. पण तिला पश्चाताप झाला होता तिच्या वाईट वागण्याचा. चलत चलत मंदिरामध्ये जाते, थोडी शिवकथा ऐकते आणि एका वाक्यानं साधूच्या ती सावध होते. एकच वाक्य. तुम्हाला खरं सांगू का, माणसाचा उद्धार होण्यासाठी जास्त वेळेची गरज नाही. माऊली स्पष्ट बोलतात, देवाची द्वारी उभा क्षण द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीच्या साधिल्या, तेणे मुक्तीच्या साधिल्या, साधिल्या
माणसाचा उद्धार होण्यासाठी जास्त वेळेची गरज नाही, एका क्षणाची गरज आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, मग ते येणे मुक्तीचारी साधिला. पण त्या क्षणामध्ये देवापुढे असताना आपल्या सर्वस्वाचं समर्पण दिलं पाहिजे. मनामध्ये तिळा इतकी सुद्धा आशा कशाची नसली पाहिजे, सर्वस्वाचं समर्पण दिलं पाहिजे. एक क्षण जर आपण सर्वस्वाचं समर्पण देऊन भगवंताच्या समोर उभे राहिलो तर पतन होईल अशी शंकाच मनामध्ये आणू नका, उद्धारच होईल. कुठल्याही मंदिरात गेल्याच्या नंतर नीट ऐका, तुम्हाला एक महत्वाचं गोष्ट सांगतो. कुठल्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेत असताना डोळे बंद करायचे. 500 किलोमीटरहून दर्शनाला जायचं आणि देव बघायचं नाही असं असते का कुठं? पांडुरंगाच्या दर्शन बारीमध्ये काही माणसं 14 तास लाईनला उभं राहतात आणि नेमकी मूर्ती पुढं आली, पंढरीनाथ भगवान की. डोळा उघडूस तर पोलीस ढकली तर होबडा, देवही दिसत नाही. काय 14 तास उभारण्याचा उपयोग आहे मग? त्याच्यामुळे देवाचं दर्शन घेत असताना उघड्या डोळ्याने घेतलं पाहिजे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. देवाचं दर्शन घेत असताना उघड्या डोळ्याने घेतलं पाहिजे. चंचुला घाबरली, महाराजाच्या पायावर पडली, सांगितलं महाराज माझ्याकडून हे पाप घडलंय, पाप मुक्त होण्यासाठी काही उपाय असेल तर सांगा. त्यावेळेस कथाकार म्हणतात भाग्य तुझं, दैव चांगलंय तुझं, योगायोग सुदैवाने तुला शिवकथा ऐकायला भेटली. आणि दुसरी गोष्ट, शिवकथा ऐकून तुला पश्चाताप झाला तू केलेल्या पापाचा. हे बघ चंचुले, जी भक्त परम श्रद्धेने शिवकथेचे श्रवण करतात त्यांच्याकडे पापाचा लवलेश सुद्धा शिल्लक राहत नाही. ती म्हणली मार्ग सांगा, उपाय सांगा याच्यातून मुक्त होण्याचा काही. तर त्या साधूने सांगितलं तू आजपासून शिव आराधना, शिव उपासना करायला सुरुवात कर. शिव उपासना करून एकदा मन शुद्ध झालं की शिवजी प्रसन्न होतात. आता पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि शिवजीची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे तिला जाणवू लागलं. तेव्हापासून त्या चंचुलेने त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये राहण्याचाच विचार केला. तुम्हाला अजून सांगतो, आपण जर एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलो, घराकडे यायची गडबड करायची, 1-2 दिवस राहायचं, चांगले दर्शन वगैरे घ्यायचे, निवांत यायचं. आणि लय गडबड असेल तर जायचंच नाही, मग घरीच बसायचं. तसलं दर्शन, तसली वारी, तसली तीर्थयात्रा करायची नाही. वारीचा नियम असा आहे, दशमीला जायचं, दशमीचा मुक्काम, एकादशीची प्रदक्षिणा, एकादशीचं कीर्तन, एकादशीचा मुक्काम, आणि द्वादशीला द्वादश सोडून मग गावाकडे यायचं. त्याला म्हणायचं वारी. काही जणांची वारी 7ला बोरी सावरगाव, 12ला पंढरपूर, 7ला पुन्हा बंद सारोळा, अशी गडबडीची वारी. हा केलं तर चांगलंच आहे, वाईट काय नाही, पण वेळ असेल तर आपण तीर्थक्षेत्रामध्ये जरा राहिलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे. ऐका, त्यात चंचुलेनं त्या दिवसापासून गोकर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला शिवकथा ऐकायला भेटली. शिवकथा ऐकून पश्चाताप झाला, उद्धार कसा होईल याचा विचार मनामध्ये आला. ज्या क्षेत्रामध्ये आता त्या क्षेत्रामध्ये राहण्याचा विचार केला, गोकर्ण क्षेत्रामध्ये राहण्याचा विचार केला. आणि तिनं त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये आता शंकराची आराधना सुरू केली. ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय म्हणा नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 म्हणा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय म्हणा हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पदे शिव हर हर मागच्या महिन्यामध्ये 2 कथा केल्यात संभाजीनगर मध्ये मुकुंदवाडीमध्ये केली आणि दुसरी नायगावला केली पण बनेश्वराची शपथ तुमच्या एवढं चांगलं भजन त्या लोकांनी केलं नाही बस आता इथून पुढे जेवढ्या कथा मी मार्च एप्रिल मे महिन्यापर्यंत करेल बस ज्या ज्या गावात जाईन असं वर्णन करतो का नाही तुमचं भरपूर वर्णन करतो मी महाराष्ट्रात कुठेही कथेला जाऊ द्या आता त्यांना सांगतो भजन करावं तर बन सारोळ्यासारखं लई तुमचं वर्णन करायला त्यांना राग येऊ नये मला म्हणू नये हा ना बरं त्यांना इकडे भजन कराय अतिशय मनापासून बोलतो मी अतिशय छान कारण का दरवर्षी तुम्ही कुठली ना कुठली कथा ऐकतात तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सांगण्याची सुद्धा गरज पडत नाही एवढं छान तुम्ही भजन करता लक्षात ठेवा एवढं जर मनापासून तुम्ही भजन करत असाल आणि एवढं जर श्रद्धेने विश्वासाने ऐकत असाल तर लक्षात ठेवा तुमचा पदर रिकामा राहणार नाही पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार आणि काय असतंय बघा भजनाचे 2 फायदे आहेत पहिला फायदा आहे पुण्य मिळतं आणि दुसरा फायदा आहे पाप जातं मग एक जण मला म्हणला महाराज पुण्य होतं बरोबर आहे पाप जातं म्हणता तुम्ही बरोबर आहे पण हे पाप कुठं जातं मी म्हणलं मंडपात बसून जे भजन करत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसते त्याच्यामुळे भजन करायचं असते ही चंचुला गोकर्ण क्षेत्रामध्ये शिव आराधना सुरू करते आणि शिव आराधना सुरू झाल्याच्या नंतर गोकर्ण क्षेत्रामध्ये रात्रंदिवस भगवान शंकराचं चिंतन दीनते शिरजनी
झाली ओ माये. रजनी म्हणजे रात्र. दीनतैशी रजनी झाली ओ माये. अवस्था लावणी गेला अजून गाणये. दीनतैशी रजनी झाली ओ माये. गोकर्ण क्षेत्रामध्ये राहत असताना दिवस रात्र एकच ध्यास भगवान शंकर, एकच ध्यास भगवान शंकर. आणि नित्य त्या दिवसापासून चिंतनाला तर सुरुवात केली तिनं ओम नमः शिवाय. पण त्या दिवसापासून नित्याने शिवकथेच्या श्रवण ती करू लागली. आणि अशा नित्य शिवकथा श्रवणाने आणि नित्य केलेल्या भजनाने एक दिवस तिला भगवान शंकराचं दर्शन झालं. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. मी कालच बोललोय तुम्हाला सुद्धा प्रमाण पाठ आहे. मनापासून जर भजन असेल तर नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. मग तुम्ही कुठल्या जातीतले असा, कुठल्या धर्मातले असा, कुठल्या संप्रदायातले असाल, सुखे येतो घरा ना. मग शबरीही असू द्या, सुखे येतो घरा नारायण. मनापासून जर भजन असेल तर देवाकडे जायची गरज पडत नाही. लक्षात ठेवा. नित्य श्रवणाने आणि नित्य भजनाने तिला भगवान शंकराचं दर्शन झालं आणि भगवान शंकराच्या दर्शनाने ती अतिशय आनंदी झाली. शिवजींनी तिला भरभरून आशीर्वाद दिले आणि असं सांगतायत सूत ऋषी शौनकांना, ती चंचुला आता गोकर्ण सोडून शिवलोकाला निघून गेली. आणि शिवलोकाला गेल्याच्या नंतर बोललोय आपण, आता शिव आराधना केली तो शिवलोकाला जातो अथवा कैलासाला जातो. शिवलोकाला गेल्याच्या नंतर पार्वती मातेनं तिला जवळ बोलावून घेतलं. चंचुलीच्या मस्तकावर पार्वती मातेने आपला हात ठेवला. पार्वती मातेने भरभरून तिला आशीर्वाद दिले आणि त्या दिवसापासून ती चंचुला नित्य माता पार्वतीची सेवा करत राहिली. एकदाच सुरुवातीला कथा ऐकली होती तिनं चलत चलत, आणि एक वाक्य ऐकलं होतं त्या महाराजाचं, कळत असून सुद्धा जर पाप केलं तर त्याला नरक यातना भोगावं लागतात. एकच वाक्य तिनं उचललं, तिला पश्चाताप झाला, तिनं बोध घेतला आणि शिव आराधना करायला सुरुवात केली तर शिवलोकाला निघून गेली. किती दिवस ऐकतो हे महत्वाचं नाही, आपण कसं ऐकतो हे महत्वाचं आहे. किती दिवस या मंडपात बसलो हे महत्वाचं नाही, मंडपातली कथा आपल्यात किती बसली हे महत्वाचं आहे. एका वाक्याने वैराग्य निर्माण झालं तिला आणि शिवलोकाला गेली. तुम्हाला कळण्यासाठी मी 2 मिनिटं रामायणाकडे नेईल. ज्यांनी तुलसी रामायण लिहिलं त्यांचं नाव आहे